द्यावा. तर कोंडे साहेब, सध्या अमरावती जिल्ह्यामध्ये ते परतवाडाचं प्रकरण गाजून झालेलं आहे, तापून झालेलं आहे आणि सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. घटना जरी अमरावती दिसली आणि ते जो मुलगा यान खान नावाचा मुलगा होता त्याला पोलिसांनी अरेस्ट केलेला आहे आणि असे 100च्या पेक्षा व्हिडिओ सापडलेले आहेत ज्यांनी जे वाईट ज्याला पोस्टर म्हणू शकतो अशा ठिकाणी टाकलेले आहे. ते आपण जो आवाज उठवला तर त्याच्याबद्दल तुमचं सर्वप्रथम अभिनंदन. आणि आता पुढची कारवाई काय करते म्हणजे त्या पुढच्या ताब्याचं पोरगा आहे, अजून पुरावे जमा करणं चालू आहे, तर तुमचं पुढचं स्टेटमेंट काय? आता एखादा तुम्हाला फोन आला तर पत्रकारांचा सगळ्या मुली विशेष समाजाचेच आहे, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? एकच नाही तर 4 मुलं आता अरेस्ट झालेले. पण हे हिमनगरचं टोक आहे. कारण तो पोरगा म्हणतो की 1 वर्षापासून केलेलं आहे, पण त्यातलाही हे करायला सांगणारे अनेक लोक असतील कोणतरी असलं पाहिजे. आणि तो पोरगा गाड्या हँडल करतो, कार आहे, गाडी आहे, हॉटेलमध्ये जातो, हॉटेलचे पैसे पोरींना गिफ्ट देतो, नवीन कपडे घालतो, सेंट मारतो, जेवणं होतात, नंतर इंस्टाग्राम, त्याचं स्नॅपचॅटचा, व्हॉट्सअपचे ग्रुप, ही मोठी गँग आहे, संघटित गुन्हेगारी आहे. आणि याच्यामध्ये ड्रग्सही इन्व्हॉल्ड आहे, याच्यामध्ये लैंगिक उत्तेजना देणारे औषधाचंही मेडिसिनचंही हात आहे आणि पोर्नोग्राफी करणारे, कारण या सगळ्या अल्पवयीन मुली आहे. तर त्याच्यामुळं याच्यावर SIT नेमली पाहिजे, महिला अधिकारी असले पाहिजे, सायबरचे एक्सपर्ट असले पाहिजे आणि पूर्ण जर केलं तर मोठं नेटवर्क उघडकीस येईल आणि बंद होईल ते. आणि त्याच्यामुळं एकट्या SPच्या अखत्यारीतला विषय नाही, SIT पाहिजे. आणि त्यामुळं माझा पाठपुरावा त्यासाठी सुरू आहे. एका कोणत्या समाजाच्या मुली आहेत याच्यापेक्षा जास्त महत्वाचं त्या मुली आहेत. आणि आता जरी त्या अल्पसंख्याक समाजाच्या आहेत, आमच्याजवळ जे खात्रीलायक हे आहे, अगोदरची रिपोर्ट जे झालेले आहे ते कॉम्प्रोमाइज करण्यात आले, त्यामध्ये हिंदू समाजाच्याही मुली आहेत. त्यांच्यावर मोठं दडपण आहे, धर्मांतरांसाठी त्यांना प्रवृत्त केलेलं आहे. लव्ह जिहादचा अँगल याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि राजकीय पक्षाचे संबंधित लोकांचे पोरं सुद्धा आहेत त्यामध्ये. त्याच्यामध्ये एक मोठ्या काँग्रेसच्या नेत्याचा अतिशय जवळचा अजून अटक व्हायची आहे, त्याला आता अटक केल्या गेली पाहिजे, तो अमरावतीत लपलेला आहे. तर ते सगळ्या गोष्टी आहे, तर त्या सगळ्या गोष्टी वेगाने उघडकीस आल्या पाहिजे एवढीच आमचा प्रयत्न. या प्रकरणामध्ये काही त्या समाजाच्या लोकांनी पण पुढाकार घेऊन त्याला अरेस्ट करा म्हणून करायची मागणी केलेली आहे, ती योग्य आहे की? म्हणजे आतापर्यंत विरोध होत होता, पहिल्यांदाच भारतामध्ये घडून झालेला आहे का या ठिकाणी त्या समाजाच्या लोकांनी त्याच्यावर कारवाई करा सरकारला मागणी केलेली आहे, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, त्याचं कारणच असं आहे की साप आपले जसे पिलं खाते त्याच्याप्रमाणे पहिले त्यांनी हिंदू मुली असो, स्वतःच्या समाजातल्या असो, त्या मुली, कारण की एक वेळा त्याला पैसे मिळाले पाहिजे, लागले पॉर्न व्हिडिओचे, तर त्याला सगळंच चालत होतं. आणि त्याच्यामुळे ही समाजाला लागलेली कीड आहे, तो मुस्लिम समाज असो की हिंदू समाज असो, तर त्याला लागलेली कीड आहे. आणि त्याच्यामुळे ही कीड, कॅन्सर ही दुरुस्त केलाच पाहिजे, अतिशय हार्शली त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. म्हणजे तोच पोरगा नाही तर बाकीचे जे सापडतील आंबट शौकी, त्या सगळ्यांवर चांगल्या तऱ्हेनं कारवाई करण्यात आली पाहिजे. दुर्दैव असं की व्हिक्टीम समोर येत नाही, यामुळं की त्यांच्या मनात भीती असते आणि म्हणूनच त्या SITच्या माध्यमातून काही सोशल ऍक्टिव्हिस्टही जोडले तर ते व्हिक्टीमही समोर येतील, पालकही त्यामध्ये करतील. ती गुप्तता सुद्धा पाळणं खूप आवश्यक आहे. आता माझ्याकडे आलेली एवढी इन्फॉर्मेशन जरी असली तरी कोणत्याही मुलीचा, कोणत्याही कुटुंबाचा त्यांना त्रास होईल अशा पद्धतीचं कोणतं स्टेटमेंट आमच्याकडून होत नाही. बरं, हे तर मान्य आहे. असं म्हणत परतवाडासारखा बाकी तालुक्यात सुद्धा हे प्रकार चालू आहे, कुंकून लागून झालेली आहे. हा एक प्रकार झाला परतवाड्याचा 19 मुलाचा. असे प्रकरण पाठिंबा कोणती असलं पाहिजे, कारण त्याचा अँगल असा आहे की पोर्नोग्राफिक साईट्स ज्या असतात त्या 15-15 सेकंदाच्या व्हिडिओसाठी लाखो रुपये खर्च करायला तयार असतात, विशेषतः अल्पवयीन मुलांच्या संदर्भात. आणि त्याच्यामुळं असे ते स्मार्ट पोरं, असे जे चंट पोरं त्यांना निवडतात, त्यांना सगळं शान शौक त्यांचा पुरवला जातो. आता त्या पोराजवळ गाडी, त्या पोराजवळ एवढं हॉटेलमध्ये जाण्याची व्यवस्था, कमी खर्च थोडी लागतं, त्याच्यापेक्षा जास्त. आणि त्या मुलीलाही गिफ्ट देणे, हे करणे, त्या सगळ्या गोष्टी
कोणी ना कोणीतरी पैसा पुरवतोय, पैशाचा अँगल सुद्धा त्यामधून शोधला गेला पाहिजे. तर त्यासाठीच आम्ही आता आयजीकडे पण जात आहे आणि आयजीच्या माध्यमातून एक महत्वाची गोष्ट की मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी हे गंभीरपणे घेतलेलं आहे. त्यांनी पालकमंत्र्यांनी पण चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी, आणि ते गंभीरपणे या प्रकरणाची उकल झाली पाहिजे यासाठी पाठीमागे लागले. दैनिक कॅलिफोर्निया टाइम्स करता आम्ही आला डॉक्टर अनिल साहेब बोंडे अमरावती, ज्या खासदारांना क्रांतिकारी खासदार म्हणून पूर्ण भारतामध्ये ओळख आहे. आणि ते जेव्हा खासदार झाले, आमदार तर पहिले होतेच, मंत्री होते, आणि खासदार झाल्यानंतर त्यांनी हे लव सारखे प्रकरण शोधून काढले आणि एक न भीता निर्भीडपणे जे आपलं मनोगत व्यक्त करत आले. त्यामुळे असे जे जमलेले प्रकरण आहे ते अमरावती जिल्ह्यामध्ये का होणार, विदर्भात का होणार, ते वर यायला लागले. म्हणून मी या ठिकाणी यांचं अभिनंदन करतो आणि तुमच्याच माध्यमाने आपला अमरावती जिल्हा जो शिवाजींचा जिल्हा आहे तो सुरक्षित राहील. असे जे सापाची पिले ज्याला म्हणू शकतो असे जे सळसळ करतात त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. दैनिक कॅलिफोर्निया टाइम्स करता गिरीधर देशमुख, अमरावती.